चक्कीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा. महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी. 928 कोटी मागितल्यावर अर्थ खात्याने 272 कोटीच दिल्याची टीका. महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य. कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला 44% पगार मंगळवारपर्यंत मिळणार. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. 56% पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची अडचण. सव्वीस 11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी. पटियाला कोर्टात एनआयएकडून ईमेलसह भक्कम पुरावे सादर. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं. खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी. स्मारकाबाबत शहा फडणवीसांशी बोलल्याची देखील माहिती. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. अमेरिकेने भारतावरच्या आयात शुल्काला स्थगिती दिल्याने मुंबई शेअर बाजारात उत्साह. सेन्सेक्स 1100 अंकांनी वधारला तर निफ्टीमध्ये देखील 350 अंकांची वाढ. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा चीनला पुन्हा झटका. 145% आयात कर लागू. मात्र अमेरिकेचे तिन्ही शेअर बाजार 2.5 ते 4.5% कोसळले. चीनी कंपन्यांकडून भारताला 5% सवलतींची ऑफर. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यानं चीनचा निर्णय. चीनी कंपन्यांचे टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन्स भारतात स्वस्त होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या. उच्चभ्रू भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणाकडून छेड तर बारामतीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या. प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरची घटना. प्रेयसीच्या संगनमताने मुलाने आईला संपवलं. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 118वी जयंती. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळेंनी फुलेवाड्यात वाहिली आदरांजली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.